हिंदू जननायक राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशानं शिवतीर्थावरती गुढीपाडवा मेळाव्यामध्ये राजसाहेबांनी दिलेल्या आदेशानुसार या कोल्हापूर जिल्ह्यातील व शहरातील समस्त महाराष्ट्र सैनिक, आज जिल्हाध्यक्ष राजे दिंडोले व मी शहराध्यक्ष प्रसाद पाटील आम्हा दोघांच्या नेतृत्वाखाली कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार माननीय संजयदादा मंडलिक यांना पाठिंबा देण्याचा मी निर्णय घेतला। आमचे प्रदेश सरचिटणीस बाळा शेळके साहेब यांच्या उपस्थितीमध्ये संजयदादांनी या कार्यालयात येऊन आम्हा सर्व महाराष्ट्र सैनिकांची त्यांनी भेट घेतली व प्रचारामध्ये उतरण्याची त्यांनी आम्हाला विनंती केली। आमचे पक्षाचे निरीक्षक आदरणीय अविनाशजी अभ्यंकर साहेब व आदरणीय बाळानंद गावकर साहेब हे सोमवारी कोल्हापूरमध्ये येत असून त्यांच्या उपस्थितीमध्ये कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील दोन्ही उमेदवारांची संयुक्त बैठक होणार असून संपूर्ण महाराष्ट्र सैनिक हे महायुतीच्या कोल्हापूर जिल्ह्यातील दोन्ही उमेदवारांना विजयी करण्यासाठी हे जीवाचं रान करतील। कोल्हापूरची लढाई ही तशी अटीतटीची आहे, पण या अटीतटीच्या लढाईमध्ये दोन्हीकडलं पारडं समान असताना मनसेचं पारडं हे महायुतीच्या पारड्यात पडल्यामुळं महायुतीचं पारडं जड झालेलं आहे आणि संजयदादा मंडलिक आणि धैर्यशील मानेसाहेब हे दोन्हीही उमेदवार जे विजयी होणार आहेत ते महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या मतांमुळेच होणार आहेत। शहर अध्यक्ष या नात्यानं मी समस्त महाराष्ट्र सैनिकांना या तारा न्यूजच्या माध्यमातून आवाहन करतो की आपल्या पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण सर्वांनी निरीक्षक आल्यानंतर संपूर्ण ताकदीने या प्रचाराने उतरायचं आहे। नरेंद्र मोदी साहेब यांना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी या देशाचं आणि कोल्हापूरचं उज्ज्वल भवितव्य आपल्याला साकारायचं आहे। खऱ्या अर्थानं छत्रपतींच्या गादीचा जो भगवा ध्वज आहे त्या भगव्या ध्वजाला आपण मतदान करायचं आहे, कारण जर आज आपण नरेंद्र मोदी साहेबांना निवडून दिलं, संजयदादांना निवडून दिलं तरच खऱ्या अर्थानं आपला भगवा ध्वज या ठिकाणी राहणार आहे, अन्यथा कुठला रंग या ठिकाणी फडकेल हे मी सांगण्याची तुम्हाला गरज नाही। त्यामुळे समस्त कोल्हापूरकरांना देखील आम्ही आवाहन करतो, ज्वलंत हिंदुत्वासाठी नरेंद्र मोदी साहेबांना पंतप्रधान करण्यासाठी, या महाराष्ट्राचं गडसंवर्धन करण्यासाठी, मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळवून देण्यासाठी महायुतीच्या दोन्ही उमेदवारांना आपण निवडून द्यावं आणि छत्रपतींच्या गादीच्या भगव्या ध्वजाचा मान राखावा अशी मनस विनंती या तारा न्यूजच्या माध्यमातून मी आपणाला करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।